morning students. In this period we will see examples of exponents. Last period जे आपले लॉ झाले, लॉ ऑफ एक्सपोनेंट त्याच्यावर डिफरंट हे एक्झाम्पल्स आहेत. ते लॉ यूज करून आपण काय करायचं, ते एक्झाम्पल सॉल्व करायचे यूजिंग लॉ ऑफ एक्सपोनेंट. So example first is simplify and give answer in exponential form. फक्त जे दिलेले एक्झाम्पल आहे ते कशामध्ये द्यायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. त्याचा तो एक्सपोनेन्शियल फॉर्म आला पाहिजे. simplify and give answer in exponential form. Example A is 3 upon 11 raised to 5 into 3 upon 11 raised to 5. 3 upon 11 raised to 4. Example A is 3 upon 11 raised to 5 into 3 upon 11 raised to 4. आता इथं कोणता लॉ, इथं बेस सेम आहे पण एक्सपोनेंट डिफरंट आहे. सो युजिंग लॉ फर्स्ट काय आहे आपला, a raised to m असेल into a raised to n असेल तर काय होतं, a raised to m plus n. एक्सपोनेंट काय होतं, ॲडिशन. सो 3 upon 11 raised to 5 plus 4 is equals to 3 upon 11 raised to 9. By using law first, by using the reason, using law first. इतना बदलाव आपल्याला लक्षात आहे, बेस सेम आहे फक्त एक्सपोनेंट डिफरंट आहे. बेस सेम असतील आणि एक्सपोनेंट जर डिफरंट असतील आणि त्यांच्या बिटवीन जॉब ऑपरेशन किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर आपण कोणता लॉ यूज करणार आहोत, फर्स्ट लॉ ऑफ एक्सपोनेंट. a raised to m into b raised to a raised to m into a raised to n is equals to a raised to m plus n, that is 5 plus 4. a raised to m into a raised to n is equals to a raised to m plus n. a raised to m plus n. Now example B is आता इथं पण बेस काय आहे, सेम आहे, एक्सपोनेंट डिफरंट आहे. सो सेकंड लॉ इज जर बेस सेम असतील आणि एक्सपोनेंट जर डिफरंट असतील, ते जे एक्सपोनेंट आहेत 9 आणि 7 ते डिफरंट आहेत पण हा जो बेस आहे तो सेम आहे, अशा वेळी कोणता लॉ यूज करणार, लॉ ऑफ एक्सपोनेंट सेकंड किंवा सेकंड लॉ ऑफ एक्सपोनेंट, दॅट इज -3 upon 7 raised to 9 divided by -3 upon 7 raised to 7 is equals to -3 upon 7 raised to 9 minus 7 is equals to -3 upon 7 raised to 2. इथं काय केलं आपण, fraction of exponent. So we get -3 upon 7 raised to 2. Example C is
2/11 raised to 4 raised to 7. इथे एक्सपोनंटचा एक्सपोनंट आहे, त्याच्यासाठी आपण कोणता लॉ यूज करणार आहोत? थर्ड लॉ एक्सपोनंट. एक्सपोनंटचा जर एक्सपोनंट असेल तर तिथं आपण कोणता लॉ यूज करणार आहोत? थर्ड लॉ. a raised to m raised to n is equals to a raised to mn. म्हणजे त्यांच्या एक्सपोनंटची काय होते? मल्टिप्लिकेशन. सो इन सोल्युशन exponential multiplication. So 2/11 raised to 4 into 7. Raised to 4 into 7 is equal to 4 7s are 28. So 2/11 raised to 28. 28. Using law third. इथं कोणता लॉ यूज केलेला आहे? थर्ड लॉ. जर एक्सपोनंटचा एक्सपोनंट असेल, बेस 1 असेल तर काय 1 नंबर असेल कोणताही 2/11 raised to 4 raised to 7. एक्सपोनंटचा जर एक्सपोनंट असेल तर आपण काय करतो? एक्सपोनंटचं मल्टिप्लिकेशन ऑफ एक्सपोनंट. सो वन टाइम ॲज इट इज जो बेस आहे तो 2/11 raised to 28. 2/11 raised to 28. Now see example D. 9/13 raised to 4 into 5/7 raised to 4. तर ह्या एक्झाम्पल मध्ये काय झालेलं आहे? तर हे जे बेस आहेत ते डिफरंट आहेत आणि एक्सपोनंट सेम आहे. 4 सेम एक्सपोनंट आर सेम बट बेस आर डिफरंट. इथे काय आहे? बेस आर डिफरंट. सो इथे यूज करणार आहोत आपण लॉ ऑफ एक्सपोनंट 4. सो इन सोल्युशन 9/13 raised to 4 into 5/7 raised to 4. एक्सपोनंटचं काय होणार? मल्टिप्लिकेशन. त्यांच्या बेसचं काय होणार? मल्टिप्लिकेशन. 9/13 into 5/7 raised to 1 टाइम एक्सपोनंट. जर बेस काय असतील डिफरंट असतील तर त्याचं काय घ्यायचं? बेसचं मल्टिप्लिकेशन आणि ॲज इट इज एक्सपोनंट 1 टाइम. 9 5 45. 13 7 91. 91. 9 5 45. 13 7 91 raised to 4. Here using law 4. Using law 4. Remaining example we will see in next video.